नमस्कार, मी रोहिणी होम किचनमध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज आपण एक पंजाबी डिश बघणार आहोत, ते म्हणजे अमृतसरी छोले। ही भाजी खूप छान लागते आणि खूप टेस्टी असते, प्रत्येकाला नक्की आवडेल। तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। इथे मी 1.5 कप छोले घेतले, 3-4 पाणी चांगलं धुवून मी रात्रभर त्यांना भिजत ठेवले होते आणि तुम्ही बघू शकतात किती छान मस्त भिजून झालेले आहे। तर आता इथे मी पाणी घेतले, त्यामध्ये 2.5 चमचे चहापत्ती टाकून घेतली आणि चहापत्ती छान उकळून घ्यायचे आपल्याला। हे छान उकळल्यानंतर कुकरमध्ये आपण जे छोले भिजवून घेतले होते ते घ्यायचे। त्याच्यामध्ये आता मसाले टाकून घेऊया। काळी मिरी, लवंग, दालचिनी, वेलची आणि तेजपान हे सगळे मसाले, खडे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे। त्यानंतर आपण जे चहापत्तीचे पाणी बनवले होते ते आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। याने कलर खूप छान येतो छोलेंना आणि चव पण खूप छान लागते, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आता यामध्ये आपण चवीपुरता मीठ टाकून घेणार आहोत, नंतर आपण मीठ नाही टाकणार आहोत आणि चिमूटभर इथे मी खाण्याचा सोडा टाकला आहे, त्यामुळे छोले जे आहेत ते खूप छान नरम शिजतील। आणि आपल्याला इथे 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या। 5 ते 6 शिट्ट्या झाल्यानंतर आपण चेक करून घेऊया आपले छोले शिजलेत की नाही। आणि तुम्ही पाहू शकतात कलर किती सुंदर आलेला आहे आणि चव देखील खूप छान येते। तुम्ही देखील चहापत्तीचे पाणी करून नक्की ट्राय करून पहा। बघा किती छान नरम आपले छोले हे शिजून रेडी झालेले आहे। आता फोडणीची तयारी करूया। इथे मी 3 ते 4 पळी तेल घेतलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर 3 ते 4 कांदे आपण बारीक कापून घेतलेत ते ॲड करायचे। त्यानंतर थोडंसं मीठ टाकून आपल्याला कांदा तांबूस होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा लाल झाला की यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे, ती पण आपल्याला छान 2 मिनिटं परतून घ्यायचे। हे परतून झाल्यानंतर यामध्ये मसाले टाकूया। पाव चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पावडर आणि 3 चमचा छोले मसाला। हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। जर मसाला खाली लागत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि पुन्हा 1-2 मिनटं आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे। मसाला छान परतून झाला की यामध्ये 3 टोमॅटोची प्युरी मी याच्यामध्ये टाकली आहे। कच्चे टोमॅटो आहेत, मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत, ती प्युरी आपल्याला यामध्ये टाकायची आणि छान परतून झाल्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी टाकून आपल्याला 1-2 मिनटं शिजवून घ्यायचे। त्यानंतर इथे मी थोडे छोले घेतलेत आणि ते आपल्याला असे पळीने मॅश करून घ्यायचे, जेणेकरून आपली जी ग्रेव्ही आहे ती छान दाटसर होईल यासाठी। आणि त्यानंतर आपण जे छोले शिजवले होते ते सगळे ॲड करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडं गरम पाणी ॲड करू शकतात, मला गरज नाही वाटली म्हणून मी नाही टाकलं। त्यानंतर कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि ही भाजी 5 ते 7 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे। 5 ते 7 मिनटानंतर आपली भाजी जी आहे ती खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही पोळीसोबत खा, पराठ्याबरोबर खा, भटुरे बनवा, पुरी बनवा, कशासोबतही भाजी छान लागते। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। भेटूया अशाच एका छान खमंग रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।